नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श या दृकश्राव्य दिवाळी अंक 2024साठी मी सौ तेजश्री कुलकर्णी ठाण्याहून एक ललित लेखन आपल्यापुढे सादर करीत आहे. विषय आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय कावेरीच्या जीवनात घडला. त्याचे असे झाले की गुहागर येथील बनाना राईडवरून समुद्रात पडल्याची ही 26 मे 2019ची घटना. परीक्षा संपली होती आणि कुठेतरी बाहेर 4 दिवस फिरायला जाण्यासाठी कावेरी, तिच्या घरातील मंडळी असे सर्वच जण गुहागरला गेले. उत्तम जेवणाची व राहण्याची सोय असलेल्या आठवल्यांच्या घरी सामान ठेवून शिवपंचायतन म्हणून नावाजलेल्या अतिप्राचीन काळ्या दगडापासून बनलेल्या शिवलिंगाचे अर्थात व्याडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन कावेरी आणि इतर सर्वजण गुहागर बीचकडे रवाना झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील सोनेरी वाळूत पसरलेला हा समुद्रकिनारा आणि त्या समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या निळाशार लाटा, तिथे चालणारे विविध ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स या सगळ्यांचीच उत्सुकता आता शिगेला पोचली होती. आम्ही बीचवर सगळेजण पोचलो. बीचवर खेळले जाणारे बनाना राईड्स, जेटस्की हे खेळ पाहिल्यावर कावेरीला या खेळावर बसण्याचा मोह आवरेना. तिने बाबांना आग्रह करून आपणही या खेळावर बसूया म्हणून हट्टच धरला. त्या बनाना राईडवर बसण्याच्या योग्य सूचनांचे पालन करत कावेरी व इतर मंडळी त्या बनाना राईडवर विराजमान झाली. मन प्रफुल्लित होऊन चेहऱ्यावर विलक्षण राईडवर मजा करण्याची इच्छा असलेली कावेरी, वयवर्षे फक्त 15, अगदी आनंदात होती. पण नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक. हाताचा गुणाकार करत बनाना राईडमध्ये असलेल्या दांड्या धरत सगळेजण सुरक्षा कवच अर्थात सेफ्टी जॅकेट घालून त्या बोटमध्ये स्थिरावले. बोटीने काही वेळातच वेग धरला आणि लाटांवरून हेलकावे खात बोट मध्यावर आली आणि ती बोट वळण घेणार इतक्यात मागे बस म्हणून कावेरीला राईडवाल्या माणसाने सांगताच गुटगुटीत कावेरीने कसलाही विचार न करता आपल्या पार्टनरचा हात बाजूला करून मी नीट पकडेल असा आत्मविश्वास देत मागे सरकली खरी, पण इतक्यात काळाने घाला केला. तिची दांड्याची पकड सैल झाली आणि कोणाला कळण्याच्या आत ती बोटीतून खाली पडली. बोट राईडच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने प्रसंगावधान राखून बोटीतल्या इतरांना तुम्ही घाबरू नका, मी तिला घेऊन येतो असे म्हणत इतर मंडळींना परत किनाऱ्यावर सोडून भरधाव वेगाने बोट कावेरीच्या दिशेने गेली. इकडे कावेरीची अवस्था काही कळण्याच्या पलीकडची होती. तिला फक्त पाणीच पाणी चहूकडे, माझे आई बाबा आणि इतर सारे पलीकडे असेच दिसत होते. मनातून प्रचंड घाबरलेली ही कावेरी केवळ शांत अशा स्थित प्रज्ञाप्रमाणे समुद्रात 2 पाय घट्ट रोवून उभी राहिली होती. इकडे सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. सहलीच्या आनंदावर विरजण पडणार होते. लांब खूप दूरवर फक्त कावेरीचे मस्तकच एखाद्या समुद्रात मध्येच डोकावणाऱ्या बेटाप्रमाणे दिसत होते. सर्वांच्या मुखकमलावरून केवळ आणि केवळ अश्रूंचे पाटच वाहत होते. समोर अथांग समुद्रातील पाणी आणि डोळ्यात अश्रुधारा. क्षणभर आपण कावेरीला मुकणार की काय असेच वाटत होते, पण अनुभवी बनाना रायडरने तिचा जीव वाचवला. दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असे सगळे म्हणत होते. जसे तिला बोटीमधून परत येताना पाहिले तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. तिला आल्यावर सगळ्यांनी घट्ट मिठी मारली आणि फारशी त्यावर चर्चा न करता काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणत देवाचे मनोमन आभार मानले. तोपर्यंत ही धाडसी कावेरी आता पॅरेसिलिंगवर बसण्यासाठी तयार झाली. सगळेजण या मोठ्या धक्क्यातून सावरले. परमेश्वराचीच कृपा असे म्हणत सर्वजणांनी नतमस्तक होऊन त्या परमेश्वराचे आभार मानले. धन्यवाद.